कबड्डी खेळता खेळता माझ्यासोबत असं काही होऊन जाईल हे मला माहितीच नव्हतं. तर नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण. तुम्हाला माहितीच आहे की आपल्या गावात कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते आणि आज त्या कबड्डीच्या सामन्याची सुरुवात होणार होती. मग आजच्या सामन्याचं उद्घाटन झालं आणि दोन्ही टीमा किट करून रेडी झाल्या. एका बाजूने आपले मोठे भाऊ सौरभ चव्हाण यांची टीम होती आणि समोरची टीम सूरज चव्हाणची होती. मग या सामन्याची सुरुवात झाली आणि एकामागे एक 4-5 सामने झाल्यानंतर आपला राऊंड लागला. चंदन तर डायरेक्ट फक्त पुण्यावरून कबड्डी खेळण्यासाठी आला होता राव. मग आम्ही किटा वगैरे करून रेडी झालो. तेवढ्यातच तिथं आपले काकाश्री एकनाथ चव्हाण आणि आपल्या गावातले माजी सरपंच ज्ञानेश्वर भाऊ जाधव तसेच आपल्या गावातल्या शाळेवरील शिक्षक चव्हाण सर आणि येरमुले सरांची पण उपस्थिती लाभली. मग त्यांच्यासोबत एक ग्रुप फोटो घेतला आणि मग आमच्या सामन्याचा तिथं टॉस झाला. आमचा सामना नायक कॅटर्सचे मालक अविभाऊ चव्हाण यांच्या सोबत होता. मित्रांनो, आज नायकनगर कबड्डी प्रीमियर लीगचा पहिला दिवस होता आणि पहिल्याच मॅच मध्ये मला एवढं खतरनाक लागलं होतं राव की डायरेक्ट माझ्या पायाला मोच आली होती. मग आम्ही पहिली मॅच विन झाल्यानंतर विकीला पायाची स्ट्रेचिंग करायला लावली. सगळ्या टीमला 7-7 राऊंड खेळायचे होते आणि आज आपले 5 राऊंड कंप्लीट झाले होते आणि आज आपण त्या 5 पैकी 5 मॅच जिंकलो राव. आपल्या मॅच मध्ये सपोर्टर म्हणून आपल्याला चेतन, जितू आणि बाकीचे आपले टीममेट्स होते. मग आजचे राऊंड कंप्लीट झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि आपल्या पायाला मोच आली होती म्हणून बजरंग लेप लावून घेतलं. आणि चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच. आतापर्यंत फॉलो नसेल केलं तर फटाफट फॉलो करून टाक. तर भेटूया समोरच्या व्हिडिओ मध्ये.